सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचे प्रत्यक्ष संचालन करण्यात आले होते। ही परीक्षा पार पाडत असताना राज्यस्तरीय दक्षता कमिटी जी आहे, ज्याच्यामध्ये सर्व विशेष पोलीस महानिरीक्षक, अतिरिक्त आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, शिक्षण संचालक प्राथमिक, शिक्षण संचालक माध्यमिक, उच्च माध्यमिक, शिक्षण संचालक योजना, त्याचबरोबर जिल्हा दक्षता समितीमधील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, MSCBचे कार्यकारी अभियंता, प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक आणि योजना या सर्वांच्या सहकार्याने ही परीक्षा आपण सुरळीत पार पाडली। त्याचप्रमाणे ही परीक्षा पार पाडत असताना सर्व नियामक, परीक्षक, सर्व संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व संघटना, मंडळाच्या सर्व समित्यांचे सन्माननीय सदस्य, मंडळाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, सर्व मुख्याध्यापक संघटना आणि सर्व जे या परीक्षेशी संबंधित आहेत त्या सर्वांचं बहुमोल सहकार्य मला लाभलेलं आहे। त्यामुळे आज आपण हा 2 मे रोजी निकाल जाहीर करताना मला मनस्वी आनंद होत आहे। परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। त्याचबरोबर उत्तीर्ण न होऊ शकलेली काही विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी आपण आता लगेच पुरवणी परीक्षेची घोषणा करणार आहोत। त्यांना पण मनपूर्वक शुभेच्छा। आता आपण ही जी परीक्षा झाली त्याची काही प्रमुख ठळक वैशिष्ट्य मी सांगतो आपल्याला। आपण 12वीची परीक्षा घेत असताना जे प्रमुख विषय होते त्या लेखी परीक्षेच्या दरम्यान किमान 1 दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता। सदरचे वेळापत्रक 31/10/2025 रोजी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं। विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, म्हणजे नीट असेल किंवा JEE असेल, तसेच परीक्षांचे निकाल लवकर जाहीर होऊन पुरवणी परीक्षा लवकर घ्यावी ह्या दृष्टीनं 12वीची परीक्षा आपण नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर ठेवली होती। परीक्षा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचं निरीक्षण करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती। त्याचबरोबर विभागीय मंडळ स्तरावर जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती। तसेच राज्य मंडळ व 9 विभागीय मंडळामध्ये नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। माध्यमिक परीक्षा म्हणजे ही जी 12वीची परीक्षा आहे त्यामध्ये फेब्रुवारी-मार्च 2026 करता एकूण 153 विषयाची परीक्षा घेण्यात आली होती। विषय 153 होते। विज्ञान शाखेसाठी इंग्रजी, मराठी, हिंदी आणि उर्दू या 4 माध्यमांमधून, तर इतर शाखांसाठी इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती आणि कन्नड या 6 माध्यमातून विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंदणी केलेली होती। फेब्रुवारी-मार्च 2026च्या परीक्षांमध्ये प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा, ज्याला आपण प्रॅक्टिकल आणि इंटरनल म्हणतो, इत्यादी परीक्षांचे गुण हे पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात आले होते। 12वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रस्ताव हे क्रीडा विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले आणि त्याची छाननी पडताळणी ही विभागीय मंडळ स्तरावर ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली। यामध्ये आपण परीक्षा पार पाडत असताना राज्यस्तरीय कमिटी आणि जिल्हास्तरीय कमिटी यांनी जी परीक्षा पार पाडताना आपल्याला ही सगळी माहिती आहे, त्यावर मी जास्त बोलत नाही, त्याची नोट मी आपल्याला देतो। आता या आजच्या परीक्षेची वैशिष्ट्य मी सांगतो आपल्याला। राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व ITI या शाखांसाठी एकूण 14,33,058 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते। त्यापैकी 12,86,843 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत।
ही जी टक्केवारी आहे म्हणजे एकूण ज्या सगळ्या शाखांचे विद्यार्थी बसले होते त्याच्यापैकी पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांची टक्केवारी आहे 89.79. खाजगी विद्यार्थी म्हणून जे बसलेत फॉर्म नंबर 17 भरून खाजगी विद्यार्थी एकूण 36,941 प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 29,634 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे उत्तीर्णाची टक्केवारी आहे 80.21. जे रिपीटर असतात पुनर्परीक्षा देणारे त्यामध्ये एकूण 50,346 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 18,349 विद्यार्थी उत्तीर्ण झालेली आहे. ही टक्केवारी आहे 36.44. त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी जी झाली आहे ती यावेळेला 8,367 होती. 8,367 दिव्यांग विद्यार्थी हे परीक्षेत बसले होते. त्यापैकी 7,579 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत. ही टक्केवारी 90.58% आहे. 12वीच्या परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना आपण प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. आता सर्व विभागीय मंडळातून म्हणजे जे नियमित विद्यार्थी बसलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात टॉपवर आहे कोकण विभाग. कोकण विभागचा निकाल जो आहे तो 94.14% लागलेला आहे. सर्व 9 विभागामध्ये 1 नंबरला आहे कोकण विभाग 94.14%. आणि सर्वात कमी निकाल हा लातूर विभागाचा लागलेला आहे 84.14%. नेहमीप्रमाणे एक आनंदाची बातमी आहे की सर्व विभागीय मंडळातून नियमितपणे मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 93.15% आहे आणि मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 86.80% आहे. म्हणजेच 6.35% मुली ह्या मुलांपेक्षा जास्त उत्तीर्ण झालेले आहेत. 86.80 मुली 93.15% आणि मुलं 86.80%. म्हणजे 6.35% मुली ह्या जास्त संख्येने पास झालेल्या आहेत. आपण जे 153 विषय घेतो त्यापैकी 26 विषय असे आहेत ज्याच्यामध्ये 100% निकाल लागलेला आहे. थोडंसं आपण एक 3-4 वर्ष जर मागे गेलो तर आपल्याला असं दिसेल की हे मी तुम्हाला नोट्स देणार आहे सगळ्या. विज्ञान शाखेमध्ये 2023 साली 96.09% विद्यार्थी पास झाले होते, उत्तीर्ण झाले होते. 2024 साली 97.82%, 2025 साली 97.35% आणि ह्यावेळेला 2026 साली 96.44% विज्ञानाचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. चालू वर्षी 96.44% विज्ञानाचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्याचबरोबर 78.02% कला शाखेचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत यावर्षी. 87.03% वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी 82.74% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि ITI साठी 81.78% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे एकूण सर्व विषयाचे 89.81% विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये जो निकाल लागला होता तो 91.88% लागला होता. त्या तुलनेमध्ये ह्या वर्षीची परीक्षा घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये निकाल 2.09% हा कमी लागलेला आहे. तुम्ही जर पाहाल गेल्या वर्षी म्हणजे 24 मध्ये पण जो निकाल झाला होता तो 1-1.5% कमी लागला होता. म्हणजे दरवेळेला आपला 1-1.5%, 2% निकाल हा कमी लागत येतोय. त्याचबरोबर खेळाडू, NCC, स्काउट, गाईड विद्यार्थ्यांना जे सवलतीचे गुण असतात ते शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत. श्रेणी सुधार, गुण सुधार योजना जी आहे त्यामध्ये एकाच वेळेला सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्यासाठी जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 आणि जून-जुलै 2027 याप्रमाणे 3 संधी उपलब्ध असतात. आपल्याला नोट्स दिले आहेत ना सगळ्यांना.
नोट्स मिळाल्या का सगळ्यांना? त्याच्यामध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे. गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती यासाठी आपली वेबसाईट आहे. गुण पडताळणी करून घेण्यासाठी रविवार उद्यापासून ते 17 तारखेपर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करता येईल. सर्व सेवा ह्या आपण ऑनलाईन केलेल्या आहेत. राज्य मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ह्या ऑनलाईन केलेल्या आहेत. त्यामुळे गुण पडताळणीसाठी विद्यार्थी हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतील. त्याचबरोबर जर उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर त्याची पण प्रक्रिया आपण सांगितलेली आहे. ती रविवार दिनांक 3/5 पासून 17/5 पर्यंत करू शकतात. अशा प्रकारे सर्व जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचं परत एकदा मी मंडळाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि एक वेगळी गोष्ट मला अशी सांगायची आहे की आपण ही परीक्षा घेतली त्यामध्ये जवळपास 2000 मेट्रिक टन कागद वापरावा लागला आपल्याला. म्हणजे ही जी परीक्षा आपण घेतली त्यामध्ये 2000 मेट्रिक टन हा कागद वापरलेला आहे आपण. आणि यावेळेला आपण बारामतीच्या कस्टडीवरून केंद्रांवर पेपर वाहतुकीसाठी GPS एनेबल डिजिटल लॉक सिस्टीम विथ ट्रंक वापरली होती. म्हणजे त्याला कुणी कस्टडीवरून केंद्रावर जात असताना कुणीही प्रश्नपत्रिकांमध्ये छेडछाड करू नये म्हणून आपण डिजिटल सेफ वापरली होती. तो प्रयोग आपला यशस्वी झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपला निकाल लागला म्हणजे जे मार्कशीट आपल्याला मिळत होतं ते मार्कशीट आणि सर्टिफिकेट आहे ते मार्कशीट हे रिझल्ट लागल्यानंतर 10 दिवसात मिळायचं आणि सर्टिफिकेट हे निकाल लागल्यानंतर 6 महिन्यांनी मिळायचं. आपण पहिल्यांदा असं करतोय की मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे एकाच वेळेला देतोय. आणि आता निकाल लागल्यापासून आजच्या दिवसापासून 15व्या दिवसाला हे सर्व आपल्याला आपल्या शाळेमध्ये उपलब्ध होईल. ह्या A4 साईजचा कागद वापरलेले आहेत. सगळे सिक्युरिटीचे 100% स्टँडर्ड पॅरामीटर वापरण्यात आलेले आहेत. त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो असेल, त्याच्यावर सिक्युअर QR कोड असेल आणि मार्कशीट असेल आणि प्रमाणपत्र असेल मराठी आणि इंग्लिशमध्ये. आणि हे सगळं करत असताना जवळपास 3 कोटी रुपयाची आपण बचत केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं एक असं होत होतं आतापर्यंत की मार्कशीट असेल किंवा सर्टिफिकेट असेल त्यावर आडनाव पहिल्यांदा यायचं, नंतर विद्यार्थ्याचं नाव यायचं आणि वडिलांचं नाव यायचं. ह्यावेळेला आपण असं केलेलं आहे अपार ID किंवा आधारवर जसं नाव असतं तसं पहिल्यांदा विद्यार्थ्याचं नाव येईल, वडिलांचं नाव येईल आणि त्यानंतर त्याचं आडनाव येईल. हे सगळ्या गोष्टी तपासून अतिशय परिपूर्ण असं चांगल्या दर्जाचं एक सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट आपल्यासाठी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेलं आहे. हा जो निकाल आपण डिक्लेअर करतोय हा 7 वेबसाईटवर डिक्लेअर करतोय. आपण दिलेली आहे वेळ 1ची 1 वाजता 60 वेबसाईट. ह्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं जे मंडळाची वेबसाईट आहे ती असेल, डिजिलॉकरची वेबसाईट असेल, MKCLची वेबसाईट असेल, टार्गेट पब्लिकेशनची वेबसाईट असेल, नवनीतची वेबसाईट असेल, TV9 मराठी असेल किंवा इंडियन एक्सप्रेसची education.com ची वेबसाईट असेल. ह्या सगळ्या वेबसाईटवर आपण हा निकाल जाहीर करणार आहोत. ह्या जास्त वेबसाईट घेण्यामागं कारण हे आहे की सर्व विद्यार्थी जरी एका वेळेला आले तरी ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी आपण हे प्रिकॉशन घेतलेली आहे. आणि विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी निकाल जाहीर झाल्यानंतर किंवा परीक्षेच्या काळामध्ये वर्षभर विद्यार्थी समुपदेशन सेवा करतो आपण. त्याच्यामध्ये एक टेलिमानस हेल्पलाईन आहे ज्याचा नंबर आहे 14416 14416 टेलिमानस हेल्पलाईन. विद्यार्थी किंवा पालक हे तिथं कॉल करू शकतात. त्याचबरोबर मनोदर्पण हेल्पलाईन मनोदर्पण हेल्पलाईन 84 48 44 06 32 हा नंबर आहे.
मी रिपीट करतो, 8448440632 मनोदर्पण हेल्पलाईन इथं विद्यार्थी कॉल करू शकतात. त्याचबरोबर 315 समुपदेशक हे आपल्या मंडळाच्या वेबसाईटवर, जिथं विद्यार्थी समुपदेशन सेवा असं सुरुवातीलाच तुम्हाला दिसेल, तिथे हे सगळे 315 समुपदेशक, त्यांचे पत्ते, मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर आणि मेल ID दिलेले आहे. ह्या सगळ्यांशी संपर्क ते करू शकतात आणि सल्ला घेऊ शकतात. मला वाटतं जी परीक्षा चालू असताना जी कार्यवाही केली त्याच्यावर काही बोलायची गरज नाहीये. म्हणजे किती केसेस झाला, किती सांगायची गरज आहे का त्याची? परीक्षा दरम्यान आपण यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयाचे निर्देश होते, माननीय शिक्षण मंत्री महोदयांचे निर्देश होते, माननीय मुख्य सचिव सरांचे निर्देश होते आणि आपले जे विभागाचे प्रधान सचिव सर आहेत देवोल सर, त्यांचे पण इन्स्ट्रक्शन्स होते की परीक्षा ही चांगल्या वातावरणात पार पडावी. त्यासाठी आयुक्त सरांच्या अध्यक्षतेखाली आपण राज्य दक्षता कमिटी नेमली होती. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा दक्षता कमिटी होती. ह्या सगळ्यांच्या ह्यांच्या सर्वांच्या एकत्रित कार्यामुळं असेल किंवा फील्डवर गावोगावी जे कोणी ह्या गोष्टीवर लक्ष ठेवून होते, म्हणजे कॉपी घडू नये, चांगली परीक्षा व्हावी, ह्यासाठी बऱ्याच जणांकडून फील्डवरनं पण इनपुट आले. त्या सगळ्याचा एकत्रित विचार करता यावेळेला परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने घेण्यात आलेली आहे. 12वीच्या या परीक्षेमध्ये एकूण 15 FIR दाखल झाले, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 3, नागपूरमध्ये 3, अमरावतीमध्ये 8 आणि लातूरमध्ये 1 असे एकूण 15 FIR दाखल करण्यात आलेले आहेत. यावेळेला एकूण निलंबित कर्मचारी जे झालेले आहेत ते एकूण 100 झालेले आहेत. त्यामध्ये नागपूरचे 4 आहेत, छत्रपती संभाजीनगर 43, अमरावती 50 आणि लातूरचे 3 असे 100 कर्मचारी निलंबित झालेले आहेत. आणि गैरप्रकार जे आढळून आले त्याची मी तुम्हाला अंतिम आकडेवारी सांगतो. म्हणजे ही महाराष्ट्राची एकूण आकडेवारी आहे. परीक्षा केंद्रावरची तोतयागिरीची प्रकरणं 1 सापडलं लातूरला, कॉपी प्रकरणं 237 सापडली, सामुदायिक कॉपी प्रकरणं ही 1469 सापडली, परीक्षक आणि नियामकांनी निदर्शनास आणून दिलेली प्रकरणं 223 आहेत आणि इतर 53 प्रकरणं अशी मिळून 1983 प्रकरणं ही गैरप्रकाराची प्रकरणं आपल्याला सापडलेली आहेत आणि त्या सगळ्या प्रकरणाची आपण दखल घेऊन त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. ही सगळी मी माहिती सांगितली, ठळक वैशिष्ट्य सांगितलं. विद्यार्थी हा आपला भारत हा युवा भारत आहे. म्हणजे आपली जी 65% लोकसंख्या आहे ती 35 वर्षापेक्षा कमी आहे आणि हेच सगळ्यात मोठं आपलं प्रबळ स्थान आहे. तुम्ही जपानचं पाहाल तर तोच आकडा सरासरी वयाचा जो आपल्या इथं 24 आहे तो जपानमध्ये 48-49 आहे. म्हणजे आपला विद्यार्थी हा चांगला घडणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याला शालेय शिक्षणाबरोबर चांगले संस्कार देणं, त्याला चांगला नागरिक घडवणं आणि चांगला नागरिक घडला तो त्याचं कुटुंब चांगलं घडवेल आणि देश चांगला घडवेल, यासाठी ही शिक्षण पद्धती आपली काम करत आहे. त्यामुळं ह्या सगळ्यामधून एक चांगला नागरिक घडावा, विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा तणाव न घेता अतिशय चांगल्या वातावरणामध्ये शिक्षण घ्यावं, परीक्षा द्याव्यात आणि एक सुजाण नागरिक जो ज्ञानानं भरलेला असेल, संस्कारानं भरलेला असेल आणि हा देश चालवण्यासाठी सक्षम असेल असा विद्यार्थी घडवणं हे शालेय शिक्षण विभागाचं काम आहे, कर्तव्य आहे. एवढं बोलून
मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सलग 2 वर्ष निकाल घसरतो आहे. नेमकी काय कारण आहे? 4 वर्षातला मागच्या 4 वर्षातला हा निकाल सर्वाधिक निकाल घडलेला आहे. याची नेमकी काय कारण? दरवर्षी निकाल घडतो ह्याच्या मागे कारण मुख्यत्वे करून मी मागचं आणि हे ज्यावेळेला कम्पेअर करतो त्यावेळेला कॉपीमुक्त अभियान हे चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं असं मला वाटतं. सर, आपण 100 उल्लंघनाची कारवाई केली आहे. तर पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई आता राज्य मंडळाकडून. हां, गेल्या वर्षीचं मला वाटतं एकही जणांवर कारवाई करण्यात आलेली नव्हती. पहिल्यांदा 100 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. सीसीटीव्हीचा इम्पॅक्ट झालेला आहे. सीसीटीव्हीचा इम्पॅक्ट झालेला आहे. आपण जे कॉपीमुक्त सर कॉपीमुक्त अभियानाच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आज आयुक्त सर इथं आले. म्हणजे त्यांनी परीक्षा काळामध्ये असेल किंवा त्यापूर्वीही असेल वेळोवेळी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि स्वतः वैयक्तिक सर्व अधिकाऱ्यांशी बोलणं असेल, पोलीस ऑफिसर्स असतील, आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, या सर्वांशी बोलून अतिशय चांगल्या पद्धतीने ही परीक्षा पार पाडलेली आहे. सर, यावर्षी जो सीसीटीव्हीचा परिणाम निकालावरती दिसतोय आणि एकूण कॉपीमुक्त अभियान तो सगळ्याच केंद्रांवरती सीसीटीव्ही कंपल्सरी करण्याचा जो मुद्दा या परीक्षेच्या वेळेला उपस्थित झाला होता ते पुढच्या वेळेला इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट आपण करणार आहोत का? त्याच्या दृष्टीने काय योजना आहे? यामध्ये माननीय आयुक्त सरांच्या निर्देशानुसार आपण जी काही परीक्षा केंद्र आहेत त्याचा पुनर्रचना करण्याचा एक ड्राईव्ह घेतोय. म्हणजे ज्याच्यामध्ये केंद्र चांगली निवडणं, ज्याच्यामध्ये भौतिक सुविधा व्यवस्थित असतील अशी केंद्र निवडणं, ज्याच्यामध्ये कंपाऊंड असेल, सीसीटीव्ही असेल, बाकीचे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, मुलामुलींसाठी टॉयलेट्स असतील, अशा सगळ्या गोष्टी पाहून आपण ह्या सगळ्या केंद्रांची पुनर्रचना करणार आहोत. म्हणजे आता ही जून जुलैची परीक्षा झाल्यानंतर पुढच्या ज्या परीक्षा होतील फेब्रुवारी मार्चमध्ये त्या अतिशय चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या केंद्रांमध्ये घेण्याचा मंडळाचा मानस आहे. जो बारामतीमध्ये प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात आला त्याचं काय यश आहे आणि राज्यात त्याचा पुढे वापर होणार आहे का? आपण त्याच्यावर नंतर बोलूयात. हा मोठा प्रयोग आहे. अजून बऱ्याच मी जे तुम्हाला 2000 टन कागद सांगितलं हे सांगण्यामागं हे कारण आहे. म्हणजे हे जनरली यापूर्वी आकडेवारी सांगितली नव्हती कुणी, पण मी जाणीवपूर्वक किती कागद आपण दरवर्षी खर्च करतो. हां, तर 2000 टन कागद हा झाडांपासून येतो. आणि ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे दररोज आपण ऐकायला लागलेलो आहे. हे सगळं पाहता कुठेतरी आपल्याला परीक्षा घेताना पण डिजिटल परीक्षा घेता येतील का याकडं पाहावं लागणार आहे. मुद्दामून ही आकडेवारी मी तुमच्या पुढं ठेवलेली आहे. म्हणजे दरवर्षी 2000 म्हणजे 20 टनाचे जवळपास किती ट्रक झाले? 100 ट्रक एवढा कागद आपण दरवर्षी वापरत आहोत. ही फार मोठी पर्यावरणाचा वापर आपण आपल्यासाठी करायला आहोत. रिकॉर्डिंग आहे ना, ते रिकॉर्डिंग आहे, लाईव्ह रिकॉर्डिंग ते बंद करायला पाहिजे. तेव्हा अध्यक्ष महोदय बाकी बाबी निवांत सांगू शकणार. त्यांना लाईव्ह प्रत्येक बाबी सर गेल्या 4 वर्षांपासून निकाल कमी होतो आहे. याच्यात आपण कॉपीमुक्त अभियानाचं यश मानतो आहोत, पण निकालाच्या टक्केवारी घसरणं आणि गुणवत्ता याचा विचार केला तर शैक्षणिक गुणवत्ता कमी होत चालली आहे का? आपल्या कॉपीमुक्त अभियानाचं यश आहे, नेमकं काय म्हणताय? नाही, शैक्षणिक गुणवत्ता कधीही कमी होत नसते. जो आपण सिलेबस तयार करतो तो अतिशय चांगल्या प्रकारे सिलेबस महाराष्ट्र तयार करतोय, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. एकच अँगल धरून आपण कधीही सिलेबस तयार करताना अतिशय चांगला सिलेबस केला जातो आणि त्या पद्धतीनं परीक्षा घेतल्या जातात. त्याला अनेक फॅक्टर आहेत. एकच फॅक्टर त्याला गृहीत धरता येणार नाही, अनेक फॅक्टर आहेत त्याला. असं कसं असू शकेल? सिलेबस मुलांपर्यंत पोहोचू शकत नसेल तर त्या परीक्षाच देऊ शकत नाही. सिलेबस व्यवस्थित पोहोचतोय, परीक्षा व्यवस्थित होत आहेत, त्याला बरेच फॅक्टर आहेत या सगळ्या ह्याला. परीक्षेची आपण पेपर तपासण्याची किंवा प्रश्नपत्रिकेची काटकीने
एक मिनिट, हे आपण लाईव्ह टेलिकास्ट बंद झाले ना, बंद करा ना, मी बाकीचं बोलता येईल. म्हणजे परीक्षेचा विषय संपलेला आहे आता, नंतर उद्धव ऐक ना, त्यांचं बाईट करू दे, मग आपण बोलू. राज्य मंडळामार्फत ज्या 12वीच्या परीक्षांचा निकाल आज जाहीर केलेला आहे, सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं, त्यांच्या पालकांचं, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सगळ्या शिक्षक मंडळींचं मी मनपूर्वक बोर्डाच्या वतीनं, शासनाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. त्याचबरोबर काही विद्यार्थी एकदम कमी संख्येमध्ये अनुत्तीर्ण झालेले असतील तर त्यांच्यासाठी आपण जी पुरवणी परीक्षा घेतो त्याचं पण मी वेळापत्रक जाहीर करत आहे. 2-3 दिवसामध्ये त्याचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून त्याची परीक्षा घेतोय आपण. सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो मी. विद्यार्थ्यांनी कोणताही ताणतणाव न देता अतिशय आनंदी वातावरणामध्ये या सर्व परीक्षाचा निकाल स्वीकारावा. आपण 7 वेबसाईट दिलेल्या आहेत, त्या 7 वेबसाईटपैकी कोणत्याही एका वेबसाईटवर आपण गेलात तर आपल्याला आपला निकाल मिळू शकेल. सीट नंबर आणि आईचं नाव हे तिथं नमूद केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसू शकतो. त्याचबरोबर 1 वाजल्यापासून ह्या साईट्स चालू होणार असं आपण सांगितलं होतं, परंतु ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी काही जण 1 वाजता पाहतील तर थोडासा निकाल आपण 12 वाजता पण चालू करतोय. म्हणजे 12 वाजल्यापासून ट्रॅफिक कंजेशन टाळण्यासाठी, म्हणजे 1 वाजताच सगळे 50-60 लाख लोक त्या वेबसाईटवर जॉईन झाले असते, ते टाळण्यासाठी काही लोक 1 वाजता जॉईन होतील आणि त्या ज्यांना कळेल की अगोदर निकाल दिसायला लागलेले आहेत जसे 20-30-40% लोक हे 12 वाजता पण पाहायला लागतील. म्हणजे चॅनल मार्फत ज्यांच्याकडे बातमी जाईल ही की निकाल 12 वाजता पण लागतोय तर ते 12 वाजल्यापासून पुढे निकाल पाहू शकतात. धन्यवाद. और ये फ्लैश सर आपण बोला. ठीक आहे, आता इन्फॉर्मली चर्चा करू. मी केवळ यांच्या या ऐतिहासिक क्षण असते बोर्डासाठी तर त्यांनी सरांना म्हणलं की सर हे invite केले, त्यामुळे मी सांगितले नाही, नक्कीच आम्ही येणार आहे. आणि बालभारती डिरेक्टर योजना क्लोज बघा ना, बघा क्लोज केलं. हे साऊंडचाच प्रॉब्लेम आहे, माईक काढून घेतो. हे दृश्य आपण नसरापुरातली बघतोय. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये काल एका चिमुरडीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. 65 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, मात्र त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा बंदोबस्त करतो अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. आज तर महिलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसतंय, महिलांचं प्रमाण मोठं आहे. या मोर्चामध्ये जो निषेध मोर्चा आज नसरापुरात काढण्यात आलाय. प्रसिद्धीसाठी काल एक परत येते झालं काय करायचं, इथं झालं पाहिजे आहे ते भीती निर्माण झाली पहिल्या गोष्टीची. किती दिवसात येणार आहे, किती वेळ लागेल, किती वेळ लागेल, किती वेळ लागेल हे पण विचारा. मी तुम्हाला एक वाईट देतो, तो 2दा सुटला, 100% सुटला. त्याला काय काय कोणी त्याची केस मांडली माहित नाही. ऐका ना, म्हणूनच मी सांगतो त्याला जामीन होऊ नये म्हणून आपण एकत्र येऊन हे बघा
तुम्हाला जर नाही आपल्याला माग आहे ती मुलगी आज ती इक्वाची नाही ती आपली सर्वांची तिच्यावरती चुकीची तुम्ही काय प्रयत्न करणार ते सांगा. मी आप्पा तुम्हाला जाहीर मी गृहमंत्र्यांशी पण बोलणार बहिणींशी बोललोय त्याला कमीत कमी वेळात त्याला काम सजा व्हावं कमीत कमी वेळात. हे काय ना फक्त मी तिकडे अरे 2 मिनिटं काय 2 मिनिटं संपत ऐकण्या काय 2 मिनिटं आवाज झालं मला वाटतं काय ना फक्त 2 मिनिटं काढ मी परत कसं करू हेडलाईन्सचे प्रस्तुत करता शिवसमर्थ, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. TV9 मराठी एकमेव. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता. प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती.